नमस्कार, रोहिणीस देवभक्ती चॅनलवर आपलं स्वागत आहे. पहा, तुम्ही जर खूप पूजा पाठ करत असाल आणि ह्या गोष्टी तुम्हाला माहितीच नसन तर मग तुम्ही नक्कीच ह्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे. आपल्या घरामध्ये आपण सुकलेले फुलं ठेवत असतो, तर हे फुलं आपण घरामध्ये ठेवू नये. पूजा झाली का हे बाहेर विसर्जन करून द्यावा किंवा एखादा खड्डा खांदून त्या खड्ड्यामध्ये टाकून द्यावेत. रात्री झोपण्यापूर्वी आपण आपले पाय स्वच्छ धुवून जर झोपलो तर आपल्याला वाईट स्वप्न वगैरे पडत नसतात. नाहीतर खूप लोकांना असे वाईट स्वप्न वगैरे पडतात, तर तुम्ही नक्कीच पाय धुवून झोपू शकता. ह्यामुळे काय आपल्या जी अवतीभोवती जी निगेटिव्ह शक्ती असते आणि ते आपल्यावर हे झाल्यामुळं आपल्याला वाईट स्वप्न वगैरे पडत असतात, तर मग हे पडत नाही तुम्ही जर स्वच्छ पाय धुवून जर झोपले तर. आणि नारळ जर आतून सुकलेला किंवा खराब असा जर निघत असन तर आपण नारळ पावला असं म्हणत असतो, पण हे शुभ आहे की अशुभ आहे असे मानले जाते. तर असं काही नाही, नारळ जरी खराब निघाला तर हे शुभच संकेत आहेत. शनिवारी आणि अमावास्येला घराची स्वच्छता जरूर तुम्ही करावी. ह्याच्यामुळे आपल्या घरात जी दरिद्रता असते ती दूर होत असते. त्याच्यामुळं कमीत कमी तुम्ही शनिवारी तरी आपलं घर स्वच्छ केलं पाहिजे आणि अमावास्येला महिन्याच्या जाळे जळमाटं सगळे काढले पाहिजे. फरशी पुसताना त्याच्यात थोडंसं गोमूत्र, थोडंसं लिंबू, मीठ, हळद, खडे मीठ टाकायचं आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं. ह्याने आपलं घर जे आहे दर शनिवारी आणि अमावास्येला स्वच्छ करायचं आहे. ह्याच्यामुळे काय होतं, आपल्या घरात जी दरिद्रता असते ते दूर होत असते. त्याच्यामुळं आपल्याला हा उपाय नक्कीच करायचा आहे. नारळामध्ये आपण फूल कधी फोडल्याच्या नंतर आतून जे फूल आलेलं असतं, ज्या लोकांना संतान होत नाही तर ते फूल जर खाल्लं तर त्याच्यामुळे संतान प्राप्ती होत असते. तर आपण जर कधी कलश मध्ये कधी असा नारळ ठेवतो किंवा एखाद्या देवाला फोडतो तर कधी कधी त्याच्यामध्ये आतून असं फूल आलेलं असतं, तर ते फूल जर तुम्ही खाल्लं तर 100% तुम्हाला संतती होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. तर ते पण जर तुम्ही भेटलंच तर नशिबवान आहात. तर ते खाऊन पहा. आणि आपल्याला पहा, जेवताना पण आपण काय करतो, वरून मीठ घेत असतो. तर आपल्याला हे वरून जे मीठ घ्यायचं आहे ते आपण वरतून घेऊ नये. कारण आपण काय करतो, भाजीमध्ये मीठ कमी पडलं का मग लगेच वरतून मीठ घेतो आणि खातो. त्याच्यापेक्षा तुम्ही थोडंसं लोणचं वगैरे घेऊन ॲडजस्ट करू शकता. पण वरून जर भाजीत मीठ घेतलं तर ह्याच्यामुळे आपल्याला अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं. कारण ह्याच्यामुळे काय होतं, आपला शनी महाराज जे आहेत ते आपल्यावर नाराज होत असतात आणि त्यांचे दुष्परिणाम तर तुम्हाला माहितीच असते. त्याच्यामुळं आपण शक्यतो तरी वरून भाजीमध्ये मीठ घेऊ नये. लोणचं वगैरे घेऊन तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.